होळीच्या पवित्र अग्नीमध्ये तुमच्या आयुष्यातील सर्व निराशा, दारिद्र्य, आळस आणि नकारात्मक विचारांचे दहन हो आणि जीवनात सुख समृद्धी नांदो. सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर होळीच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजले आणि म्हटलं आता रांगोळी वगैरे काढायला लागावं. बाहेर सडा वगैरे दिला आणि मस्त अशी छोटीशी रांगोळी काढली हॅपी होलीची. आणि इथं मला होळी पेटवायची बाहेर, तर मग इथं पण अशी छानशी रांगोळी काढून घेतली. आणि स्वयंपाक तर मला काही करायचं नव्हता कारण मला प्रॉब्लेम होता, तर माझ्या मोठ्या जावेकडेच पुरणाचा स्वयंपाक झालेला. मग माझी पुतणी डबा घेऊनच येणार होती, तोपर्यंत मग माझ्या सिद्धेशनी देवाऱ्यामध्ये फुलं वगैरे ठेवून दिवे प्रज्वलित करून घेतले आणि नारळ वगैरे सोलत होते. त्याच्यानंतर मग माझा सिद्धेश म्हणे तुळशीजवळ बाहेर अंगणात असे दिवे लावतो म्हणे मी. तर मग त्यांनी अशी तयारी केली. असं मदत करू लागतात मला, कारण मला काहीच वाटत नाही. आणि मग नाहीतर कोणी करू लागत नसल्यावर आपल्यालाही प्रॉब्लेम, मग ते सण असून नसल्यासारखं वाटतं. सगळेजण असं मिळून मिसळून केलं की कसं छान वाटतं. मग अशी मस्तपैकी होळी वगैरे पेटवली आहोंनी. आणि मग माझी पुतणी आली. मग असं आमच्याकडे ना वांग्याने डिस्ट काढत असतात, 5 वेळा उतरायचं आणि ते होळीमध्ये टाकायचं. तर मग असं आता जुनी परंपरा आहे ती, तर पिढी चालत आलेली, तर मग तसं आम्ही साजरा करतो. मग त्याच्यानंतर असं पाणी 5 वेळा फिरवायचं आणि अशी पूजा करायची. त्याच्यानंतर मग माझ्या सिद्धेशने छान मस्त ओवाळलं होळीला. आणि त्याच्यामध्ये आम्ही तीळ, लवंग, कापूर असं प्रदूषण हे होऊ नये म्हणून असं टाकत असतो आम्ही त्याच्यामध्ये. तर अशी छानशी होळी साजरा केली. त्याच्यानंतर मग घरातल्या देवांना तिने पाण्याचं मंडळ काढून नैवेद्य दाखवला. 3दा पाणी फिरवलं आणि छानपैकी अशी पूजा केली तिने आल्याच्यानंतर. आणि मग मला काहीच असं जाणवलं नाही की सण आहे आणि मी करायले म्हणजे मला चालत नाही आणि कुणीच करणार नाही असातला भाग नाही. कोणी ना कोणीतरी मदत करत असतं, छान वाटतं. तर असं छान पूजा वगैरे झाली. त्याच्यानंतर मग आम्ही बसलो दोघीजणी गप्पा मारत. मग नंतर थोड्या वेळ गप्पा मारत बसली आणि मग गेली ती घरी. अशी होळी साजरा केली आम्ही. कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.